मिरज रेल्वे स्टेशन रोड हा शहरातील महत्त्वाचा आणि प्रचंड वाहतुकीचा मार्ग आहे. परंतु सध्या या रस्त्यावर सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय. संबंधित बिल्डरना आपल्या बांधकामासाठी लागणारे वीट, वाळू, सिमेंट, लोखंड इत्यादी साहित्य बिनधास्तपणे थेट रस्त्यावरच ठेवलंय. यामुळे येणारे जाणारे वाहन चालकांना तसेच पादचारी नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी अशा प्रकारच्या कृत्यांबद्दल डॉक्टर परम शेट्टी यांच्यावर थेट 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मग आता या बिल्डरवर तशीच कडक कारवाई होणार की नाही असा सवाल सध्या संपूर्ण मिरज शहरात उपस्थित झालाय. महापालिका प्रशासनानं नेहमीच गोरगरीब रस्त्यावर भाजीपाला, फळ विक्री करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई केली जाते. त्यांचं साहित्य जप्त करून त्यांना रस्त्यावरून उठवलं जातं. मग मोठ्या बिल्डर आणि व्यावसायिकांवर मात्र दुर्लक्ष का, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. त्यामुळे आता मिरजच्या जनतेचे लक्ष थेट महापालिकेच्या भूमिकेकडे लागलंय. प्रशासनानं या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून रस्त्यावरील अडथळा तातडीनं दूर करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाचा विरोध करण्यात येईल असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.